नमस्कार मंडळी. आज आपण रोजची पोळी भाजीच्या रेसिपीपेक्षा एक वेगळी रेसिपी पाहत आहोत, जी आपण नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो किंवा कधी अगदी जेवण बनवण्याचा कंटाळा आला, तर ही झटपट आपण एक रेसिपी बनवू शकतो. पण त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी आपल्याला करावीच लागते. तर साधारण इथे मी 2 वाट्या आहेत ना उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ 2 तासासाठी भिजवून ठेवली होती. त्याच्यातलं पाणी काढून आहे ना, मी त्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या तसंच अद्रक 1 इंच चमच्यामध्ये तुकडे करून टाकले आणि आपण जे भिजवलेलं पाणी होतं ना, तेच थोडंसं पाणी टाकून मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. ही आपली एक तयारी झालेली आहे, बेसिक तयारी. डाळ मी जेव्हा भिजवली, तेव्हाच मी इथे चिंच सुद्धा थोडीशी ती पाण्यामध्ये भिजवून ठेवली. एक लिंबाच्या गोळ्या एवढी चिंच आहे, ती पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे. आता आपण इथे एक मसाला बनवत आहोत. तर इथे 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 2 ते 4 आपण 2 बेडगी मिरच्या आणि 1-2 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. तसंच 1 टीस्पूनभर आपण काळी मिरी घेतलीत आणि 2 चिमूटभर आपण मेथी दाणे घेतलेले. तर हे ना मंद गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम डार्क करपवायचे नाहीयेत. अगदी स्लो गॅसवरती एक 5 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण एक कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे 10 ते 12 पानं. तर माझ्याकडे थोडा वाळलेला होता. तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तो सुद्धा टाकला तरी काही हरकत नाहीये. आता हे छान भाजून घ्यायचं आणि एका डिशमध्ये थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यानंतर जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी करमरीत असं वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता कोरडंच वाटण करून घ्यायचं आहे. एक पावडर फॉर्ममध्ये पण थोडी करमरीत जाडसर. आता बेसिक मसाला सुद्धा तयार झालेला आहे. इथे आपण कुकर मी लावलेला होता. एक छोटी वाटी भरून तूर डाळ शिजवायला ठेवली आणि त्याच्यावरती झाकणावरती 2 मोठे टोमॅटो उकडायला ठेवलेले होते आणि त्याची आता थंड झाल्यानंतर मी साल काढून घेते आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर इथे आपण कढई गरम केली, त्यामध्ये पुरेसं तेल घेतले, जिरं, मोहरी फोडणी टाकायची. तसंच हिंग टाकायचं. 1 टीस्पून आपण उडदाचे दाणे टाकायचे डाळीचे. तसंच 10-12 लसूणच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या. थोडा कढीपत्ता टाकायचा आणि ही फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे जाडसर वाटण केलेलं आहे मिरी आणि धणे जिऱ्याची ते थोडं टाकायचं आहे ज्याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून टाकायचं. त्याच्यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट आणि अर्धा टीस्पून हळद टाकायची फोडणीमध्ये. फोडणी छान खमंग तयार झाली. त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ थोडी घोटून घ्यायची आणि ती टाकायची. आता ही फोडणी तयार झालेली, यामध्ये आपण जे टोमॅटो शिजवून घेतले ते थोडेसे असे हातानेच असे कुस्करून घेतले आणि ते या फोडणीमध्ये टाकले आणि याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. साधारण 1-1.5 तांब्या भरून पाणी टाकायचं. तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल, की आजची रेसिपी काय आहे? तर आपण इथे रस्सम बनवलेला आहे आणि मगाशी जो आपण मसाला बनवला, तो रस्सम मसाला बनवलेला आहे. तर आपण इथे आता तुरीची डाळ वापरलेली आहे. म्हणजे वरण शिजवलेलं आहे ना, म्हणून आपण जो मसाला बनवला ना, त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकलेली नाही. पण तुम्हाला फक्त टोमॅटोचं रस्सम बनवायचा असेल, तर आपण जो मसाला बनवला मिरी, लवंग आणि जिरीचा, त्याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून आपण तूर डाळ टाकायची भाजताना. म्हणजे तो एक आपला मसाला तयार होतोय. तर चला आता या रेसिपीकडे वळूयात. आता या आवश्यकतेनुसार आपण कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि रस्सम म्हटलं ना, की भरपूर पातळ असतं आणि सांबार हे थोडं थिक असतं किंवा मीडियम आपल्या वरणासारखं असतं. पण हे रस्सम आहे ना, खूप पातळ असतं. याच्यामध्ये चवीनुसार आहे ना, मी गुळाचे खडे टाकले. छोटे खडे असतात ना गुळाचे. तुम्ही गुळाची पावडर सुद्धा टाकू शकतात किंवा साखरही टाकू शकतात. पण गूळ टाकलं की त्याची चव अजून वाढते. त्याचं भरपूर आपण पाणी टाकले ते छान असं उकळू द्यायचं. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार कोथिंबीर टाकायची आणि छान असं उकळू द्यायचं. 10 मिनिटं मीडियम गॅसवरती उकळू द्यायचं. तर आपला रस्सम तयार होतो. हा रस्सम आहे ना तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि आपण जे आता पीठ मगाशी दळलं की नाही उडदाचं, तर त्याचे आपल्याला वडे करायचे. तर हो मंडळी, आज आपण इथे रस्सम वड्याची रेसिपी बनवत आहोत. तर आता इथे आपण आता जे डाळ दळून ठेवलेली होती त्यामध्ये ना आपण जिरं टाकलेले आणि जिऱ्यासोबतच आपण त्याच्यामध्ये अद्रकही ऑलरेडी दळताना टाकलंय, मिरची टाकलेली म्हणून तिथे फक्त चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी चिमूटभर आहे ना खाण्याचा सोडा टाकायचा. तो नाही टाकला तरी चालेल, खूप फेटायचं मग तेव्हा. तर आता आपण थोडंसं पाणी कुठलं टाकायचं, जे आपण डाळीतून पाणी काढून ठेवलं होतं ना डाळ भिजवलेल्यातून, ते पाणी इथं वापरायचं आवश्यकतेनुसार
आणि छान फेटून घ्यायचंय. मीठ छान मिक्स होऊ द्यायचंय आणि आपण तेलही तापवायला ठेवायचं म्हणजे आपण लगेच हे वडे आपण तळायला घ्यायचे आहेत. तर आपलं रस्समही तयार झालेलं आहे. त्याच्यात अजून चव वाढवण्यासाठी 1 टीस्पून मी इथे सांबर मसाला टाकलेला आहे. हा ऑप्शनल आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर मिरीचं प्रमाण जास्त वापरायचं त्या मसाल्यामध्ये. नाहीतर तुम्ही असं सांबार मसाले टाकून तुम्ही ते तिखटपणा आणू शकता. आता आपलं इथे तेलही तयार म्हणजे छान तापलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा हात लावून आपण हे वडे सोडून घ्यायचे आहे आणि छान असे मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत हे वडे. आणि आपण एका साइडला सांबारही तयार झालेलं आहे. मस्तपैकी आता हे वडे तळून घेतले, की आपण वडा सांबारची प्लेट तयार करून घ्यायची आणि गरमागरम खायची. आणि त्याचसोबत जर मस्तपैकी रिमझिम पाऊस असेल, मस्त पावसाचे दिवस असतात, तेव्हा असं तळलेले भजी, बटाटा वडा असे तळण्याचे पदार्थ खूप आवडत असतात. आणि मुळात आषाढमध्ये तळण्याचे पदार्थ खूप खाल्ले जातात आणि ते पचतातही. त्या सीझनमध्ये ते केले जातात. तर तुम्ही हा पदार्थ सुद्धा तुम्ही कधीही म्हणजे हा ऑल टाईम तुम्ही खाऊ शकतात. असं नाही की पाऊस पडला तरच खा. तुम्ही कधीही खाऊ शकतात आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही याआधी ट्राय केली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा बनवतात किंवा माझ्या या रेसिपीमध्ये काही चुका असतील, काय असेल तर तुम्ही मला सुचवू शकतात. सजेशन देऊ शकतात. मी व्हिडिओमध्ये इम्प्रोव्हाईज करू शकते त्यामध्ये. आणि पुढचा आपण जेव्हा व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये काहीतरी आपण एक्स्ट्रा बदल घडवू शकतो किंवा चांगलं इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असतो ना, म्हणजे बेलची जी चित्र असतं, घंटी असते तिथं प्रेस केलं की ऑल वरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ना सर्वात आधी मिळत जाईल. तर चला आता आपण जास्त बडबड न करता रेसिपी इथेच फक्त संपवूया आणि तुम्ही मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. त्यांचाही अभिप्राय मला मिळेल. तर चला आता आपण वडे सुद्धा तयार झालेत. ते मी तुम्हाला इथे फोडून दाखवते, एक वडा तोडून दाखवते. छान असा आतमध्ये सुद्धा जाळीदार झालाय. थोडा गरम-गरम आहे वडा म्हणून हाताला थोडा चटका लागतोय. पण मध्ये बघू शकता किती छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा झालेला आहे. जाळी पडलेली आहे. आणि काही नाही आपण फक्त 2 तास भिजवलं होतं ही डाळ. तर अशी छान आपले वडे तयार झालेले आहेत आणि वडा सांबार तयार झालाय. आपण लगेचच प्लेट बनवलेली आहे. वडा सांबार गरम-गरम असं छान वाढलेलं आहे. आणि आम्ही सर्वांनी छान एन्जॉय केलेला आहे रसम वडा. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून एन्जॉय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.